तर मंडळी, आज आमच्या सातारा स्टाईल पद्धतीने घुटं कसं बनवायचं ते दाखवते मी तुम्हाला. त्यासाठी 1 वाटी सालीसोबत असलेली उडीद डाळ घ्यायची. 2 ते 3 पाण्याने धुवून कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून मऊसर अशी शिजवून घ्यायची. अगदी मऊसर शिजली पाहिजे बरं का, कच्ची राहता कामाची नाही. आता 1 टीस्पून इतका घरगुती साठवणीचा मसाला घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टीस्पून सुकं खोबरं, 20 ते 25 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर घालून सगळं बिना पाण्याचं वाटून घ्यायचं. गॅसवरती एक पातेलं ठेवायचं. त्यामध्ये 1 पळी तेल, किटलीतली 1 पळी जिरे, कढीपत्ता, वाटलेलं वाटण घालून चांगलं भाजून घ्यायचं. वरून घालायचा 1 टीस्पून घरगुती साठवणीचा मसाला. तुमच्याकडे नसेल तर कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल. वरून घालायची शिजवून घेतलेली उडीद डाळ. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हवं त्या पातळ किंवा दाटसर अशा कन्सिस्टन्सीचं पाणी घालून घ्यायचं. वरून हिरवीगार चिरलेली कोथिंबीर, मीठ घालून मिक्स करून उकळी आणून 5 मिनटं घुटं शिजवून घ्यायचं. या रेसिपीचा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तिथून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहून बनवू शकता. थंडी स्पेशल सातारा स्टाईल घुटं भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय.